नमस्कार. चला, आज आपण थेट इसवी सन पूर्व 6व्या शतकात जाऊया. हा काळ भारतीय इतिहासाला एक मोठी कलाटणी देणारा होता. सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर पहिल्यांदाच भारताचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदलत होता. लहान लहान जमातींची जागा आता मोठी शक्तिशाली राज्य घेत होती. पण मग प्रश्न असा येतो की हे सगळं घडलं कसं? विखुरलेल्या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये विभागलेला आपला देश अचानक बलाढ्य राज्यांची भूमी कसा बनला? या मोठ्या बदलामागे एक मोठी क्रांती दडलेली होती. आणि या क्रांतीचं मुख्य कारण होतं एक धातू, लोखंड. हो, लोखंडाच्या शोधामुळे आणि त्याच्या वापरामुळे शेती, समाज आणि राजकारण इतकं बदललं की भारताचं चित्रच पालटून गेलं. चला तर मग हे नक्की कसं झालं ते सविस्तरपणे पाहूया. ही प्रक्रिया अगदी साखळीसारखी होती. बघा, लोखंडामुळे मजबूत नांगर आणि कुऱ्हाडी बनल्या. मग काय, घनदाट जंगलं तोडून शेतीसाठी जमीन तयार झाली. उत्पादन प्रचंड वाढलं, इतकं की लोकांची गरज भागूनही धान्य शिल्लक राहू लागलं. आणि याच अतिरिक्त धान्यामुळे मोठी शहरं वसली, व्यापार वाढला आणि या सगळ्या आर्थिक समृद्धीच्या पायावरच शक्तिशाली राज्यांची इमारत उभी राहिली. आता जेव्हा लोकांच्या जगण्याची पद्धत बदलते तेव्हा त्यांची राजकीय ओळखही बदलते. हाच तो काळ होता जेव्हा लोकांची निष्ठा आणि त्यांची ओळख हळूहळू बदलत गेली. पाहूया हे स्थित्यांतर नक्की कसं घडलं. सगळ्यात आधी होतं जन. जन म्हणजे काय? तर लोकांचा एक गट किंवा एक जमात. इथे लोकांची ओळख त्यांच्या कुळाशी, त्यांच्या वंशाशी जोडलेली होती, कुठल्या जमिनीच्या तुकड्याशी नाही. त्यानंतर आले जनपद. नावावरूनच कळतंय, जन म्हणजे जमात आणि पद म्हणजे पाय. जेव्हा या जमातींनी एका ठिकाणी स्थिर होऊन वस्ती केली तेव्हा जनपदांचा उदय झाला. आता लोकांची ओळख त्यांच्या प्रदेशाशी, त्यांच्या जमिनीशी जोडली गेली. आणि या जनपदांमधूनच पुढे तयार झाली ती महाजनपदं. महा म्हणजे मोठी, महान राज्य. ही राज्य खूपच शक्तिशाली होती. त्यांच्याकडे मजबूत तटबंदी असलेल्या राजधान्या होत्या, स्वतःचं सैन्य होतं आणि कर गोळा करण्याची एक पक्की व्यवस्था होती. आता ही जी नवी शक्तिशाली राज्य उदयास आली ती काही शांत बसणारी नव्हती. प्रत्येकाला सर्वश्रेष्ठ व्हायचं होतं आणि मग सुरू झाली सत्तेसाठी एक मोठी स्पर्धा. त्या काळात किती प्रमुख राज्य होती यावर बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय आणि जैन ग्रंथ भगवती सूत्र हे दोन्ही एकमत आहेत. आणि तो आकडा आहे 16. ही 16 महाजनपदं त्या काळातल्या सत्तेच्या पटावरचे मुख्य खेळाडू होते. ही बघा ती 16 महाजनपदं. या यादीवर एकदा नजर टाकली तरी लक्षात येतं की यांचा पसारा किती मोठा होता. वायव्येला थेट आजच्या पाकिस्तानमधल्या गांधारपासून ते दक्षिणेत आपल्या महाराष्ट्रातल्या अश्मकपर्यंत ही राज्य पसरली होती. प्रत्येकाची स्वतःची राजधानी, स्वतःची ओळख. आणि एक गंमत म्हणजे ही सगळी 16 राज्य सारखी नव्हती. इथे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या शासन प्रणाली होत्या. एकीकडे मगध आणि कोसलसारखी राजेशाही, जिथे सगळा कारभार एका राजाच्या हातात होता. तर दुसरीकडे वज्जी आणि मल्ल ह्यांसारखी गणराज्य होती. म्हणजे इथे कोणताही एक राजा नव्हता, तर अनेक कुळांचे प्रमुख एकत्र येऊन सभेत बहुमताने निर्णय घ्यायचे. वज्जी संघाला तर जगातलं पहिलं गणराज्य मानलं जातं. या 16 राज्यांच्या स्पर्धेतून हळूहळू 4 महासत्ता इतरांपेक्षा खूप पुढे निघाल्या. आणि मग सुरू झाली संपूर्ण उत्तर भारतावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठीची अंतिम लढाई. हे होते त्या काळातले 4 सुपरपॉवर्स, मगध, कोसल, अवंती आणि वत्स. या प्रत्येकाकडे प्रचंड सैन्य आणि संपत्ती होती, त्यामुळे त्यांच्यातला संघर्ष तर अटळच होता. तर या शर्यतीत झालं काय? मगधने हुशारीने कोसलसोबत लग्नाचे संबंध जोडले आणि हळूहळू त्याला आपल्यात समावून घेतलं. त्याचवेळी अवंतीने आक्रमण करून वत्स राज्याला जिंकून घेतलं. आता मैदानात 4 पैकी फक्त 2च मोठे खेळाडू उरले होते, मगध आणि अवंती. आणि त्यांच्यातली ही अंतिम लढाई तब्बल 100 वर्ष चालली. या 100 वर्षांच्या महासंघर्षानंतर संपूर्ण भारताच्या इतिहासाला नवी दिशा देणारा तो अंतिम विजेता कोण ठरला असेल? मगध. या एका नावाने भारताचा राजकीय नकाशा कायमचा बदलून टाकला. पण मगधच का? असं काय होतं त्यांच्याकडे जे इतरांकडे नव्हतं? यामागे काही जबरदस्त भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय कारण होती. चला तीच पाहूया. खरं तर मगधकडे विजयासाठीचं एक परफेक्ट पॅकेज होतं.
त्यांच्या राजधान्या बघा, राजगृह 5 टेकड्यांनी वेढलेलं, तर पाटलीपुत्र नद्यांच्या मध्ये जणू काही नैसर्गिक किल्लेच. शस्त्र बनवायला लोखंड लागतं, त्यांच्याकडे लोखंडाच्या खाणी होत्या. सैन्यात हत्ती याकतात, त्यांच्याकडे घनदाट जंगलं होती. गंगेच्या सुपीक जमिनीमुळे धान्याची कधीच कमी नव्हती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्याकडे बिंबिसार आणि अजातशत्रूसारखे महत्वाकांक्षी राजे होते, जे कोणत्याही परिस्थितीत आपलं साम्राज्य वाढवायला तयार होते. हा जो काळ होता, हा फक्त लढाया आणि विजयापुरता मर्यादित नव्हता. यातूनच भारताच्या भविष्याचा एक भक्कम पाया रचला गेला. मगधचा विजय हा केवळ एका संघर्षाचा शेवट नव्हता, तर तो होता भारताच्या इतिहासातल्या एका नव्या, भव्य अध्यायाची सुरुवात, एका महान साम्राज्याची सुरुवात. या युगाचा प्रभाव खूप मोठा आणि दूरगामी होता. याच राष्ट्रीय पायावर पुढे चंद्रगुप्त मौर्याने आपलं विशाल साम्राज्य उभं केलं. याच काळातल्या सामाजिक बदलांमधनं बौद्ध आणि जैन धर्मासारखे नवीन विचार पुढे आले. आणि हो, याच काळात हडप्पा संस्कृतीनंतर पहिल्यांदाच भारतात पुन्हा एकदा मोठी शहरं वसली. यालाच इतिहासकार भारताचं दुसरं नागरीकरण म्हणतात. जाता जाता एक विचार करूया. जर मगधचं भौगोलिक स्थान वेगळं असतं, त्यांच्याकडे ते लोखंड नसतं किंवा त्यांचे राजे कमी महत्वाकांक्षी असते, तर आज आपल्या भारताचा इतिहास आणि कदाचित नकाशासुद्धा किती वेगळा दिसला असता, नाही का? यावर नक्की विचार करा.